ट्रॉफी मध्ये नितीन भाई सावंत भरपूर पाहुणे मंडळी आपण पाहिलेत पहिल्या रात्रीपासून सगळ्यांचा मान सन्मान करतात सगळे आमचे आयोजक उभे राहतात परंतु आलेल्या सगळ्या पाहुण्यांना इथे आपण पाहुणचार करताना आपण पाहतोय सगळी मंडळी आमचे गजानन मांडे असतील आमचे रोशन राऊत असतील भूपेंद्र पाटील असतील सगळेच निलेश जुनघरे असतील आमचे हेमंत चाळके साहेब स्वतः उभे राहतात परंतु आलेल्या सगळे जे स्टेजवर येतील त्यांना सगळ्यांना मान सन्मान परंतु जे मंडळाचे असेल त्यांना विनंती असणार आहे की पाहुणे आल्यानंतर आपण जागा द्या कारण अतिथी देवो भव महिलांसाठी नाही बाकीच्या सदस्यांना विनंती आहे आणि आमचे चहावाले आता नागोरीने मार्केट तुमचं डाऊन केलं थोडा नागोरी येतील थोड्या वेळाने नितीन सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालंय उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे नितीन सावंत यांचं या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये आणि भावी खासदार कर्जत खालापूर ज्यांच्याकडे नवीन चेहरा म्हणून पाहिलं जातं भावी आमदार आणि नितीन सावंत साहेबांचं स्वागत इथे आपण करीत आहोत जात आमुची धर्म आमुचा शिवसेना शिवसेना आणि शिवसेना आम्ही मातोश्रीचे एकनिष्ठ असे म्हणणारे नितीनजी सावंत साहेब कर्जत खालापूरच्या विकासाचा एक नवा चेहरा म्हणून ज्यांची ओळख धर्म आमुचा शिवसेना शिवसेना आणि फक्त शिवसेना बाळासाहेबांना कितीही जरी सोडून गेले तरी आम्ही मातोश्रीची एकनिष्ठ असे म्हणणारे सन्माननीय नितीनजी सावंत साहेब उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं इथं आगमन झालंय आणि पहिलाच सावंत साहेबांचं स्वागत इथे चौकाराने केले फलंदाज किरण पवार मॅन ऑफ द सावळे पवार का पावर हमें यहाँ पे नजर आया। किरण पवार ने पहली गेंद के ऊपर 4 रन हासिल किए और इन 4 रनों के साथ फरदीन काजी के सामने एक क्वेश्चन मार्क खड़ा किया क्योंकि इस टीम में है विश्वजीत ठाकुर। एमरोज खान अधिराज वडगर संघाकडून गोलंदाजी करतोय एमरोज खान या मैदानावर चांगली गोलंदाजी केली परंतु पहिल्या चेंडूवर किरण पवारनं मात्र त्याला चौकार मारला त्यानंतर एक सिंगल घेतलेली आहे ठंडा करके खाने वाले खिलाडी सुरुवात आक्रमक केली त्यानंतर एक सिंगल घेतली समोरच्याला संधी दिली आणि लेकिन देखिए किरण पवार के अपोजिट है विश्वजीत ठाकुर अपोजिट है किरण पवार और सोनारी पप्पू के सामने बड़े मंच का बड़ा खिलाड़ी विश्वजीत ठाकुर वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराउंडर आई हैव सीन इन रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट। यकीनन ये बात मैं कहना चाहूँगा संतोष कि ये ऑलराउंडर है जो विश्वजीत ठाकुर हालांकि बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है लेकिन फिलहाल अच्छी गेंद और उस अच्छी गेंद को सम्मान देते हुए थर्ड मैन की तरफ स्टीयर किया हल्का सा फंबल और वहां पे मिलता हुआ ये 4 रन डीजे। देखिए 4 रन आ चुके हैं टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 9 रन स्ट्राइकर एंड पर सोनारी के पप्पू छोटा पैक बड़ा धमाका शॉर्ट्स के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया रन की गुंजाइश को किया समाप्त वहीं पे रुका हुआ टोटल 9 रन। गेंदबाज इमरोज गेंदबाजी की मार के ऊपर रहते हुए अधिराज वडगर के लिए ये ब्रेकिंग न्यूज़ है अगर यहाँ पे वो अगर जीतते हैं तो फाइनल खेलने का मौका मिलेगा और फाइनल खेलने का अगर मौका मिलेगा तो लगातार 3 बार जीतने का सुप्रीमो ट्रॉफी लगातार 3 बार जीतने का मौका मिलेगा अधिराज वडगर के बैकर प्रवीण जाधव को। पिछले साल की विजेता उप विजेता आईवलन होवे को हराया था वरट टावर साइनी ने जिनके आगे सब हो जाते हैं ठंडे उनका नाम है संदीप मुंडे उनकी टीम ने लेकिन ये 4 रन आए और इस 4 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 13 रन।
बिल्कुल सही कहा टीचर मास्टर ने, लेकिन एम्ब्रोस के बॉडी से प्राण निकल गए होंगे क्योंकि पहली शुरुआती गेंदों में उन्होंने रन दिए हैं 13 रन दिए हैं एम्ब्रोस। लेकिन किरण पवार, पवार का पावर, हमारे गुरु टीके माड़ी साहब के गांव का ये खिलाड़ी। लेकिन टीके माड़ी साहब का नाम तो मशहूर है कमेंट्री की दुनिया में, लेकिन दुनिया की ऐसी कोई गली नहीं है जहां पर किरण पवार का नाम ना हो। ये किरण पवार है, पवार का पावर। कित्येक वेळा आपण दिल्ली धमाका भिंताडे निलेश दादा भिंताडे यांच्या संघातून कई खेळताना बड़ी आपण- टीमों में ये खेल चुके हैं किरण पवार। सांवड़े गांव का नाम इन्होंने रोशन किया है। एम्ब्रोस, इस ओवर की अगली गेंद, विश्वजीत ठाकुर जिन्होंने दूसरे ओवर की शुरुआत की थी, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी। मैंने पहले ही कहा था, वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराउंडर इन रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट आई एवर सीन। सबसे बड़ा ऑलराउंडर विश्वजीत ठाकुर, ज्यानं बड़े मंच का विश्वाला बड़ा खिलाड़ी। विश्वाला जिंकण्याचे स्वप्न जो उर्वाश घेऊन बाळगतो तो हा विश्वजीत ठाकूर। विश्वजीत ठाकुर 100% एफर्ट देने की ताकत। और ये देखिए अंदरूनी किनारा सिंगल मिला। विश्वजीत ठाकुर चाहेंगे कि एक ओवर में वापसी करें क्योंकि पहले ओवर में रन आ चुके हैं 13, टीम का टोटल आ चुका है 14 रन। सुदर्शन का अच्छा प्रदर्शन यहाँ पर होते हुए स्कोरिंग की दुनिया में। लेकिन फिलहाल संदीप पाटिल, उरण के ये दो खिलाड़ी, एक दिघोड़े एक सोनारी। समीधा नागांव, समीधा नागांव की तरफ से खेलते हुए संदीप पाटिल की कई अच्छी पारियां हमने देखी है सुप्रीमो में। ये गेंद लेग स्टंप के बाहर, व्हाइट बॉल का इशारा। व्हाइट बॉल के जरिए टोटल बढ़ता हुआ 15 रन। तो चिंचवण के हमारे श्याम ठोमरे साहब, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा कि इस मंच पे आके तशरीफ लाइए। सुप्रीमो में आप सभी का स्वागत है। उद्योजक आमचे श्याम ठोंबरे साहेब आणि रवी देसाई त्यांच्या समवेत असतील। देखिए विश्वजीत ठाकुर, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी। आरपीएल का मैच आपको याद होगा जहां पे जय माता दी सोनारी और वीर मराठा जोहे का मैच हुआ था। विश्वजीत ठाकुर ने संदीप पाटिल को दोबारा बैटिंग के लिए बुलाया था लेकिन उस मैच को जीता था। ये होनहार खिलाड़ी है विश्वजीत ठाकुर। एक ठाकूर आपण बघितलं तर शोले मधले आणि हे हाँ, एक ठाकुर हमने देखा जो गब्बर सिंह ने कहा था ये हाथ मुझे दे दे ठाकुर। लेकिन विश्वजीत ठाकुर हाथ देने वाले में से नहीं है, दूसरे के हाथ लेने वाले में से है। विश्वजीत ठाकूर एक गुणवान खेळाडू आहे खरं तर विश्वजीत ठाकूर। ये देखिए हमारे विश्वनाथ भोईर कह रहे कि और ये बढ़िया स्ट्रोक खेला गया है यहाँ पर। मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन हासिल किए बल्लेबाज किरण पवार ने। पवार का पावर विश्वजीत ठाकुर के सामने भी चलता हुआ नजर आया। इस 4 के साथ टोटल आता हुआ। श्यामजी ठोंबरे साहेब आमचे चिंचवणचे उद्योजक आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे। त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे सुप्रीमो ट्रॉफीमध्ये। त्यांच्या समवेत आमचे गणेशजी पोपेटा आज या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत। या पाहुण्यांचंही स्वागत आम्ही करतोय। श्याम ठोंबरे साहेब चिंचवण। आणि मला तर वाटतं किरण पवारनं षटकारानं स्वागत केलंय का श्याम ठोंबरे साहेबांचं आणि नितीनजी सावंत साहेबांचं? क्योंकि नितिन सावंत साहब यहाँ पर बैठे हुए, बाला साहब का सच्चा शिव सैनिक। यहाँ पर शिव सैनिक के लिए गाने बजने चाहिए मेरे ख्याल से। फिलहाल विश्वजीत ठाकुर कवर्स में खेला इस गेंद को, लेकिन मिड ऑफ के ऊपर इस गेंद को फील्ड किया, रन की गुंजाइश को किया समाप्त। टोटल आ चुका है 2 ओवर की समाप्ति के बाद 26-13 की औसत से रन आ चुके हैं। अच्छी शुरुआत हो चुकी है। प्रवीण 13 धावांच्या सरासरीने इथे आपण पाहतोय अधिराज वडगर संघाच्या विरुद्ध जो संघ 80-11 रसायनी विश्वनाथ भोईर, मयूर म्हात्रे आणि
मनीष तात्रे यांचा मालदोडे हा संघ आहे आणि इथे मी विनंती करणाऱ्या आमच्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी रोशन राऊत यांना विनंती करतोय की त्यांनी उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत यांचं स्वागत या ठिकाणी करावं आणि नितीनदादांना विनंती आहे की जे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। हाल ही में जो करजत में महिलाओं के लिए कार्यक्रम हुआ था वो काफ़ी बेमिसाल हुआ था। ढेर सारी महिलाएं उस कार्यक्रम में शरीक हुई थी। नितीनजी सावंत साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। स्वागत करूया सकल जनांचे आलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयाला। तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली इथे सावंत साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे। तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा आलेला तो गोलंदाज एम्ब्रोज, एक एम्ब्रोज आणि हा इम्ब्रोजचा पहिला चेंडू मला वाटतंय तो देखिए राजेश लबड़े साहब की टीम अंतरा एंटरप्राइजेस परी जिन्होंने तलेगांव में नंबर 2 का खिताब जीता था, उनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है। और स्विप दागने की कोशिश किरण पवार की, ये गेंद और लपक लिया गया। किरण पवार को रायगढ़ के इस मिसाइल को डिफ्यूज किया गया गेंदबाज एम्ब्रोस के द्वारा और यह पहला झटका मिला अंश 11 रसायनी टीम को। वरट टावर रसायनी फाइनल में पहुंच चुकी है। अंश 11 रसायनी फाइनल में पहुंचना चाहिए, यह सपना है विश्वनाथ भोईर का, क्योंकि विश्वनाथ जिसे हम कहते हैं जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं और जिस राग से बारूद बने उसे विश्वनाथ कहते हैं। माजी ग्रामपंचायतीचे आमचे सदस्य बापू देवरे यांच्या ठिकाणी आगमन झालेले कित्येक पाहुणे मंडळी आपण पाहतोय। इथे नितीनदादा सावंत आमचे श्याम ठोंबरे साहेबांचं स्वागत करण्याची इथे विनंती करणार आहे। श्यामजी ठोंबरे साहेब यांचं स्वागत मी विनंती करतोय की जे उद्योजक आहेत आमचे चिंचवडचे आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं अशी विनंती करतोय। श्याम ठोंबरे साहेब चिंचवडचे आमचे उद्योजक, श्याम ठोंबरे साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। आणि निलेश जुनघरे शहर शाखा प्रमुख यांच्या वतीने श्याम ठोंबरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येते। सुनील चावरी ने बल्लेबाज रायगढ़ का वॉरियर्स में इन्हें कहता हूँ, रायगढ़ का योद्धा जिन्हें मैं कहता हूँ जो हर हाल में लड़ना जानते हैं, लेकिन सामने उनके एम्ब्रोज ने अब तक गेंदें डाली हैं 2। यानंतर आमचे गणेशजी पोपेटा यांचं स्वागत करण्याची इथे विनंती करतोय। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 27। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश सुनील चावरे की, लेकिन ये अच्छी गेंद एम्ब्रोज की, डॉट गेंद की हुई समाप्ति। संदीप पाटिल कल उन्होंने जो छक्का लगाया था ना, लाजवाब था, लाजवाब। रिवर्स में नहीं, पल्लू स्कूप के जरिए जो उन्होंने छक्का लगाया था आनंद के पीछे। पोपेटा यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल। आणि पंढरीनाथ राऊत यांचंही स्वागत इथे करण्यात येईल। राउत साहब का हमने स्वागत जरूर किया, लेकिन चावरी ने उनका स्वागत किया एक छक्के के साथ, और उस छक्के के बदौलत टीम का टोटल हो चुका है 33 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तमाम दर्शक इस मैच का मजा ले रहे हैं। सेकंड सेमीफाइनल, पहला सेमीफाइनल हुआ था, वरट टावर रसायनी बनाम I11 हुए। रजत मंडे की एक शानदार पारी। युवसेना अधिकारी योगेश घोलप यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल। मी रमेश पाटील साहेबांना विनंती करतोय योगेशजी घोलप यांचं स्वागत करावं। देखिए चावरी छा गए हैं मैदान के बीचों बीच मेहमानों का स्वागत करते हुए। एक छक्का एक चौवा उन्होंने दागा है। कुल मिला के टोटल आ चुका है 37 रन 37। तीसरा ओवर चल रहा है। फरदीन काजी ये जानते हैं कि अब उन्हें 60 का पीछा कम से कम करना पड़ेगा। विश्वजीत ठाकुर भी ये जानते हैं। अब ये देखना होगा एम्ब्रोज के 2 ओवर, इसका मतलब विश्वजीत ठाकुर अब अगला ओवर नहीं कर सकते इस मैच में। 6 ओवर का मैच है। हाँ 6 ओवर का मैच है। कल और परसों हमने देखा था 5 ओवर का मैच। विश्वजीत ठाकुर भी अगला ओवर लेकर आ सकते हैं, लेकिन ये एम्ब्रोज की अच्छी गेंद डॉट गेंद के साथ वापसी की उन्होंने। वार पे पलटवार होना क्रिकेट में ज़रूरी है, क्योंकि मराठी मानुस पे जब भी वार हुआ
तो उस वार के ऊपर पलटवार किया हमारे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सर सेनापति बाला साहब ठाकरे ने। क्योंकि राम मंदिर की प्रतिकृति यहाँ पर दिखाई जा रही है, बाला साहब का ख्वाब। उन्होंने कहा था बाबरी मस्जिद अगर मेरे शिव सैनिकों ने गिराई है तो ये मेरे लिए फख्र की बात है। प्रवीण, इथे आपण संपतजी हडप आणि संतोषजी देशमुख यांचं स्वागत करण्याची विनंती रमेशजी पाटील साहेबांना आपण करूया। तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 37 इस ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी हैं। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। विश्वजीत ठाकुर अपने स्पेल का दूसरा ओवर करने के लिए आ चुके हैं। विश्वजीत ठाकुर बड़े मंच का बड़ा खिलाड़ी, लोग तरस रहे थे कि कब आएंगे विश्वजीत ठाकुर। मनोज पाठारे साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। सागर जी पाटिल कह रहे हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। गोटिया ओसवाल चौक, उनका भी हम स्वागत करेंगे। लेकिन एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा रन मिलता हुआ और इन दोनों रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 39 रन संतोष स्कोर कार्ड के ऊपर आ चुकी हैं। यकीन मानिए संदीप पाटिल जब तक क्रीज पर हैं ये मुकाबला जाने नहीं देंगे, क्योंकि उन्हें वो जानते हैं उनके साथी लेट जो आज हमारे बीच नहीं है, सुधीर तांडेल ने रायगढ़ एक्सप्रेस लगातार 3 बार बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट का खिताब जीता है। और ये संदीप पाटिल के बल्ले से निकला हुआ फाइन लेग बाउंड्री के बाहर, अंपायर का इशारा नो बॉल। और ये 4 कुल मिला के 5। विश्वजीत ठाकुर के ऊपर दबाव, लेकिन संदीप पाटिल हुए नॉर्मल क्योंकि उन्होंने लगाया ये 4। क्या होगा बेड़ा पार, तू ठोक दीजिए। पोपेटा आणि चंद्रकांत ठोंबरे यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतोय। और ये फ्री हिट की गेंद थी, डॉट गेंद डाली विश्वजीत ठाकुर ने। बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है ये, यकीनन मैच को किस तरह से जितवाना ही ये जानते हैं। 2 दिनों से लोग इंतजार कर रहे थे कब आएंगे कब आएंगे कब आएंगे। विश्वजीत ठाकुर अब आए हैं, अब आए हैं विश्वजीत। लेकिन सोनारी के पप्पू को देखिए क्या फॉर्म है। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। अपनी गुणवत्ता के आधार पर ये लगाया गया ये 4वां पैडल स्वीप के जरिए ये 4 रन हासिल किए स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर संदीप पाटिल ने। और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ 48 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। संदीप पाटिल जानते हैं 5-6 ओवर में कम से कम 70 तक आंकड़ा हमें छूना चाहिए अंश 11 रसायनी के लिए। और ये विश्वजीत ठाकुर ने आखिरकार विकेट निकाली संदीप पाटिल की। डीजे विश्वनाथ भोईर और मनीष तात्रे। लेकिन फिलहाल पोजीशन अच्छी है अंश 11 रसायनी की, क्योंकि टोटल आ चुका है चौथे ओवर में 48। 2 गेंदें शेष है चौथे ओवर के। विश्वजीत ठाकुर इस ओवर को पूरा करने की कोशिश करेंगे। संतोष चौधरी साहब को बोलने का मौका नहीं मिला क्योंकि मेहमानों के स्वागत में वो व्यस्त थे। और हमारे आदरणीय सुरेश जी म्हात्रे साहब, जिनकी वजह से रोशन राउत, सुरेश जी म्हात्रे, अजीत शेठ सावंत, जिनकी वजह से हमें सुप्रीमो करने का मौका मिला संतोष, और उसकी वजह से पूरे रायगढ़ में हम फेमस हुए हैं। उनमें से एक सुरेश जी म्हात्रे साहब, सर्वे सर्वा 33 साल की तपश्चर्या उनकी। हल्के हाथों से इस गेंद को खेला थर्ड मैन की तरफ, 1 रन जरूर मिलेगा। क्या मिलेगा दूसरा? और ये गलत फील्डिंग हो रही है,
ये दूसरा रन मिलता हुआ और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 50। जरा जोरदार तालियां होनी चाहिए अंश 11 रसायनी के पहले 50 के लिए। अधिराज वड़गर, एनबी हवत पुणे, प्रदीप देशमुख साहब का सम्मान किया जाएगा। रमेश जी पाटिल इनके शुभ हाथों, लेकिन ये हल्की गेंद और बैक टू द बॉलर, इस गेंद को फील्ड किया। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 50 रन 4 ओवर की समाप्ति के बाद। 12.5 के औसत से रन आ चुके हैं। संतोष, अगले 2 ओवर के लिए आपको आना है, लेकिन क्या कहना चाहेंगे आप इस 4 ओवर में 50 रन के बारे में? आपण बघतोय अंश 11 रसायने, ज्याच्यामध्ये किरण पवारला आपण बघितलं. किरण पवारनं करता आपल्या संघासाठी धावा केल्या त्या 1 षटकार मारला, 2 चौकार मारले, धावा केल्या त्या 16. आणि संदीप पाटील जो सोनारीचा पप्पूने मात्र 2 मॅच मध्ये जी फलंदाजी केली होती ती बघता या मॅच मध्ये पण चांगली सुरुवात केली होती. 4 चौकार माल तेवढे त्याने मारले आणि धावा केल्या आपल्या संघासाठी 20 आणि आतापर्यंत 4 षटकांमध्ये 50 धावा आलेल्या आहेत. तर इथे आपण बघितलं फरदीन काझी सारखा समोर फलंदाज आहे, त्याच्यानंतर त्याच्याबरोबर तर व्यासपीठावर बसले आमचे सन्माननीय पाहुणे मनोजजी पाठारे आणि सागर पाटील यांचं स्वागत करण्यात येईल. तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे. गेंदबाज रितेश, गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए बाएं हाथ के बल्लेबाज सुनील चावरी. रायगढ़ का वॉरियर्स लड़ रहा है अपनी टीम के लिए, अंश 11 रसायनी के लिए. तालुका हाफ में जिन्होंने एक गेंद में 10 रन बना के दिखाए थे. सुनील चावरी थर्ड मैन की तरफ इस गेंद को खेला, शॉर्ट थर्ड मैन के ऊपर इस गेंद को फील्ड किया, लेकिन 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 51 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. सुप्रीमो का ये जलवा देखिए. दर्शक यूट्यूब के जरिए कई दर्शक आजकल मैच देख रहे हैं, लेकिन सुप्रीमो का जलवा कुछ अलग ही होता है. जहां जगह मिले वहां पे दर्शक, ये सुप्रीमो की ताकत है. ये बाला साहब ठाकरे के विचारों की ताकत है. नितिन जी सावंत यहाँ पर बैठे हुए हैं. बाला साहब का सच्चा शिवसैनिक, आमी मातोश्री से एक निष्ठ, ऐसे कहने वाले नितिन जी सावंत. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन ये डॉट गेंद आई. देखिए अंतिम क्षण में डॉट गेंद नहीं खेलनी है, क्योंकि जो टेम्पो बढ़ाया है 4 ओवर में 50 का जो टेम्पो लाया है अंश 11 रसायनी के लिए, उस टेम्पो को बढ़ाना है. जैसे जैसे आप डॉट गेंद खेलेंगे वैसे वैसे बीपी हाई होगा विश्वनाथ भोईर का, जो इस टीम के फ्रेंचाइजी हैं, मयूर म्हात्रे और मनीष तात्रे का भी. कड़क खेला, लेकिन 1 ही रन मिला. कड़क उसे कहा जाता है जिसमें 4 या 6 हो. कड़क खेला था जरूर. विश्वनाथ भोईर क्या अच्छी कीपिंग करते थे. मुझे आज भी याद है, प्रवीण पवार को भी आज याद होगा उस मुकाबले में जहां पे न्यू गोल्डन पोस्टरी बनाम स्मैश पनवेल 50 की जरूरत थी और विश्वनाथ भोईर ने कवर्स में 2 छक्के लगाए थे, कवर्स में, और आनंद माड़ी के नीचे से गेंद चली गई थी 4 रनों के लिए. बहुत पुराना किस्सा ये, 20 साल पहले. अक्रॉस द लाइन और ये सुनील चावरी, रायगढ़ का वॉरियर्स, लंबा हिट लगाते हुए, लंबा 6. ये कड़क कहते हैं, इसे कहते हैं चाबुक. डीजे तो न राजा शिवाजी होते. ये हमारी नारी शक्ति है जो इस मंच पे बैठी हुई है. उन सभी नारी शक्तियों का मैं स्वागत करना चाहूंगा. फिलहाल टोटल आ चुका है 58 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. गेंदबाज
रितेश रिवर्स स्वीप दागने की कोशिश और ये कामयाबी मिली। नंबर मिलेंगे 4 बल्लेबाज सुनील चावरी को। चावरी का एक अनोखा अंदाज हमें देखने का मौका मिला और इन 4 रनों के साथ 62 पे पहुंचता हुआ टोटल टीम अंश 11 रसायनी का। सेकंड सेमीफाइनल I11 होवे बनाम वरट टॉवर रसायनी, जिनके आगे सभी हो जाते हैं ठंडे। उनका नाम है संदीप मुंडे। उनके फ्रेंचाइजीज में खेली गई ये टीम वरट टॉवर रसायनी, जिन्होंने जीत का परचम लहराया पहले सेमीफाइनल में और उसके बाद ये सेकंड सेमीफाइनल। चावरी देखिए अपनी क्लास, अपनी गुणवत्ता के आधार पर बल्लेबाजी कर रहे हैं। इस गेंद को हल्के हाथों से उन्होंने खेला लॉन्ग ऑन की तरफ। 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 63 रन। 63 धावा 63। अब देखना यह होगा, यहाँ पर कई बार रॉयल कणबोली ने ओपन की टीम को हराया है। तो यकीनन एक बात मैं ज़रूर कहना चाहूँगा, ये सुप्रीमो 33 साल ये चल रहा है कारवा। हमारे भाई सुरेश भाई म्हात्रे, रोशन जी राउत, अजीशेष सावंत, रमेश जी पाटिल, हाँ ये हमारे दैवत है, ये हमारे गॉड फादर है, क्योंकि इनकी वजह से हमारे कमेंट्री की रोजी रोटी चली, सुरेश जी म्हात्रे साहब की वजह से। क्योंकि ये हमें मौका नहीं देते, रोशन राउत अगर हमें मौका नहीं देते तो आज हमें कोई नहीं पूछता। ये सुप्रीमो की ताकत है, इस ट्रॉफी की ताकत है कि रायगढ़ के कोने कोने में जाके हम लोग कमेंट्री कर रहे हैं। क्यों भाई, ठीक कहा ना मैंने? अरे वो मिलेगा इंतजार का फल। अभिषेक साईं बाबा ने हमें एक मंत्र सिखाया, यह व्हाइट बॉल का इशारा आ चुका है और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आ चुका है 64। अभिषेक आपने कहा रोजी रोटी आपको आज नहीं मिली, लेकिन ऐसा नहीं है, क्योंकि साईं बाबा ने हमें एक मंत्र सिखाया है, श्रद्धा और सबूरी। जो काम करो श्रद्धा पूर्वक करो, सब्र करो, फल हमेशा आपको मीठा मिलेगा। ये भूमू बजाए जा रहे हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा सुनील चावरी को, रायगढ़ के वॉरियर्स को, और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल 65 रन। 65 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ये देखिए, ये आवाज़ है भोबू की, ये आवाज़ है सुप्रीमो की, ये आवाज़ है बाला साहब ठाकरे के विचारों की। ये आवाज़ जिसे कोई दबा नहीं सकता, ये आवाज़ जिसे कोई छुपा नहीं सकता, ये आवाज़ जिसके सामने कोई बोल नहीं सकता। ये आवाज़ है बाला साहब ठाकरे के विचारों की जीत की। ये कहते हैं सुप्रीमो। और इसी के साथ क्लीन बोल्ड, जीवित म्हात्रे क्लीन बोल्ड होते हुए नजर आए। अंश 11 रसायनी की तरफ से टीम का टोटल आ चुका है 6 ओवर में 65। टोटल अच्छा बना है, लेकिन आखिरी ओवर में 2-3 हिट्स आनी जरूरी है, क्योंकि सामने है फरदीन कादी, सामने है बाएं हाथ के बल्लेबाज जिन्होंने पिछली रात काफी अच्छा खेल किया था, अशरफ आका चिंदारिया। विश्वजीत ठाकुर एक नया की फैक्टर इस टीम में लेकर आए हैं, अधिराज वड़गर, क्योंकि वो जानते हैं मुझे हैट्रिक हर हाल में हासिल करनी है। सुप्रीमो में एक बार रॉयल कणबोली की लगातार 3 बार जीत हुई थी, लेकिन उसके बाद मौका मिला है अधिराज वड़गर, प्रवीण जाधव को। प्रवीण भोपूचा आवाज आपल्याला येतोय, भोंग्याचा आवाज, आणि टिकेमाळे आपले लहान झालेले आहेत। ऐसा नहीं है, बचपन में जाना चाहिए इंसान को बचपन में जाना चाहिए, क्योंकि बचपन एक ऐसा पल होता है विदाउट टेंशन विदाउट लाइफ। बचपन एक ऐसा पल होता है। नितिन जी सावंत भी यहाँ पर बैठे हुए हैं, उन्हें भी अपना बचपन याद आया होगा, क्योंकि विदाउट टेंशन विदाउट लाइफ बचपन एक ऐसा होता है जहाँ पे कोई टेंशन नहीं होता। दोपहर में खाना मिलेगा, शाम को खेलना होगा, सुबह की पढ़ाई होगी और 12 से 5 स्कूल। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला बल्लेबाज
ऋषभ ने और ये बढ़िया छक्का लगाया। ऋषभ अंश 11 रसायनी। विश्वनाथ भोईर खुश होंगे क्योंकि छक्के के साथ टोटल आता हुआ 71 रन। 71 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। तमाम दर्शक इस सेकंड सेमीफाइनल को देख रहे हैं। सेकंड सेमीफाइनल अंश 11 रसायनी या फिर आधिराज वड़गर क्या अपनी करेगी हैट्रिक पूरी। फाइनल में पहुंच चुकी है वरद टावर रसायनी। संदीप मुंडे साहब की ये टीम, लेकिन गेंद ऊंचा खेला हवा में और ये कैच अक्षय पवार ने इस कैच को लपका। साइड बढ़ा ली है आधिराज वड़गर ने अपनी। देखिए अक्षय पवार को वो लेकर आए, विश्वजीत ठाकुर को वो लेकर आए हैं, साइड को बढ़ाया है। अपोजिशंस के ऊपर दबाव बढ़ाने की उनकी कोशिश जारी है, क्योंकि बड़े जब नाम होते हैं टीम में तो अपोजिशंस के ऊपर अपने आप दबाव आ जाता है। सुरेश जी म्हात्रे साहब जिन्होंने कोई दबाव नहीं लिया, पिच के साइड में टावर खड़े किए, बल्ब लगाए, लेकिन नाइट टूर्नामेंट की शुरुआत की, दबाव नहीं लिया क्योंकि उन्हें पता था। हाँ, हमारे स्क्रीन जो स्क्रीन नज़र आ रही है वहाँ पे स्टेज था। सुरेश म्हात्रे साहब हमें जानकारी देते हुए। और संतोष चौधरी साहब, एक बात मैं ज़रूर कहना चाहूँगा, आज मैं पूरे रायगढ़ में घूमा हूँ, आधा से ज़्यादा महाराष्ट्र में घूमा हूँ, लेकिन इसकी वजह है ये सुप्रीमो। मिट्टी में बैठकर मैंने आपकी टीकेमाड़ी साहब की, हरीश मोगल साहब की मैंने कमेंट्री सुनी थी, और उसके बाद इन लोगों ने मुझे मौका दिया। गेंदबाज हकीम, हर मर्ज की एक दवा हकीम। वो कहते हैं ना, अली बाबा 40 चोर या अलाउद्दीन का जादू का दिया, उसमें एक रोल हमेशा होता था, हकीम। हकीम की आखिरी गेंद ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी, कलाइम के सहारे मोड़ने की कोशिश की थी, शॉर्ट फाइनल के ऊपर इस गेंद को फील्ड किया, 1 रन जरूर मिला। टीम का टोटल बना 72। जीत के लिए 73 रनों की जरूरत है। विश्वजीत ठाकुर के सामने, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी फरदीन काजी के सामने, जो बाएं हाथ के बल्लेबाज जो अच्छे खेले थे, अशरफ खान के सामने। आणि खास आमचे बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक सुरेशजी म्हात्रे यांच्या विनंतीला मान देऊन खरं तर आपण शिवसेना आणि शिवसेना, खरं तर नितीनजी सावंत साहेब यांचं स्वागत केलं जात आहे या व्यासपीठावर। सगळ्या शिवसैनिकांची त्यांनी हस्तांदोलन केलंय। कर्जत खालापूर विधानसभेचा एक नवीन चेहरा म्हणून शिवसेना ज्यांना पाहत आहे, आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, शिवसेनेच्याच नव्हे तर जनसामान्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचा हिरहिरीने वाटा असतो, असे नितीनजी सावंत साहेब, मोपाड्याचे सर्व शिवसैनिक। आज सुप्रीमो, यावर्षी आपल्याला सुप्रीमो पाहून आनंद झाला आहे, कारण प्रत्येक शिवसैनिक, तळागाळातील शिवसैनिक या सुप्रीमो ट्रॉफीच्या निमित्ताने एकत्र आलाय। कारण चीड आहे गद्दारीची, चीड आहे बाळासाहेबांचे विचार चोरल्याची, चीड आहे ती आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून सुद्धा आमचा बाण कसा गेला, चीड आहे ती बाळासाहेबांच्या विचारांची मशाल तेवत ठेवण्याची। हे शिवसैनिक आहेत, आणि या सगळ्या शिवसैनिकांची एकत्रित मशाल विचारांची बांधण्याचं काम ज्यांनी केलंय ते उपजिल्हा प्रमुख नितीन शेठ सावंत यांचे इथं आगमन झालंय। त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। आणि धावा झाल्यात त्या पहिल्या सत्रामध्ये, सुदर्शन आम्हाला सांगतील 72 धावा झाल्यात, 73 धावांची गरज आहे। संतोष चौधरी पुढचं समालोचन करतील। खरं तर आमचे महागुरू आहेत आणि त्यांच्या समोर आम्ही समालोचन करतोय, ही आमच्यासाठी सुवर्ण संधी निर्माण करून दिली आहे ती सुरेशजी म्हात्रे, अजित सावंत आणि रोशनजी राऊत यांनी। धन्यवाद प्रवीण दुगाडे। खरं तर प्रवीण दुगाडेंचा आवाज ऐकण्यासाठी बरेचसे प्रेक्षक या मैदानावर येत असतात, बऱ्याचशा मैदानावर त्यांना ऐकत असतात। हिंदीची बुलंद तोप म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आणि इथे आमचे प्रशांत खांडेकर पण मला थोडे दिसत आहेत, आमचे प्रशांत खांडेकर यांचंही स्वागत आहे इथे, ज्यांच्या सौभाग्यवती मालदोडे सरपंच आहेत।
गजानन जी मांडे साहब। हाँ, इस साल मुझे ये क्वेश्चन मार्क खड़ा हुआ है। हर साल हमें गिफ्ट देने वाले कमेंटेटर्स को हमारे बाला साहब के सच्चा शिव सैनिक गजानन मांडे साहब का इस साल हमारे लिए गिफ्ट क्या होगा, ये मेरे लिए सवाल खड़ा हुआ है। कई दर्शकों ने मुझसे पूछा, इस साल प्रवीण आपण कई दर्शकों ने मुझसे पूछा कि इस साल गजानन मांडे आपको क्या देने वाले हैं। या वर्षी आपण मिळून गजानन मांडे साहेबांना गिफ्ट द्यायचं आहे। हाँ, ये बात और इस बात से मैं आपसे सहमत हूँ। प्रवीण जी, हर साल बार बार प्रत्येक वर्षी मी सुप्रीमेच्या याच्यामध्ये आपण एक खारीचा वाटा म्हणून मी आपलं या माध्यमातून आपल्यासाठी सहकार्य करतो। मी एक काही शिवसैनिकांना जबाबदारी दिली होती का तुम्ही ह्या माध्यमातून मला पहिल्या दिवशी काहीतरी सांगा, त्या माध्यमातून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली नाही, त्याच्यामुळे थोडी गफलत झाली। पण 40+ मॅचमध्ये तुम्ही सगळे सहकारी आहात, त्यावेळी त्याचं हे सगळं अनुदान हे भरून दिलं जाईल असं अभिजितजी असं मी तुम्हाला आश्वासित करतो आणि थांबतो। धन्यवाद मांडे साहेब। खरं तर मागच्या वर्षीचे जर्किन यावर्षी आम्ही घालतोय, थंडी पण तेवढी आणि अजूनही त्याचा वापर करतोय। अतिशय सुंदर जर्किन आपण सगळ्यांना दिली होती। आपल्याला धन्यवाद आहेत आमच्या समालोचन कक्षाच्या हाँ, वतीने। निश्चित तौर पर, क्योंकि उन्हें पता है सुप्रीमो आने के बाद ठंड आती है और ठंड के बचने के लिए कमेंटेटर्स को एक जर्किन की ज़रूरत है और पिछले साल में उन्होंने हमें इस ज़रूरत को पूरा किया था। संजय इंगळे आमचे आता वरद टॉवरचा संघ जिंकलेला आहे, फायनल मध्ये पोहोचलेला। नितीन हाँ, संजय इंगळे यांचं आमच्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे संजय इंगळे यांचं। ते नेहमी म्हणतात चला चला चला, आम्ही त्यांना म्हणतो थांबा थांबा आणि थांबा। चला म्हणजे कुठे प्रवीण जाऊया मॅचकडे। मैदानामध्ये थोडीशी हसी मजाक, कारण क्रिकेट नुसतं टेन्शन नाही, तर थोडीशी हसी मजाक आपण पाहतोय व्यासपीठावर आणि समालोचन कक्षामध्ये। तर इथे आपण पाहतोय सुप्रीमो ट्रॉफीला सुरुवात झाली ती 2 तारखेला। त्यावेळेस 2 संघ पुढे गेले होते, त्याच्यामध्ये वरद टॉवर आणि I11 ओवे सेमीफायनलमध्ये पोहोचले होते। त्यानंतर अधिराज वडगर आणि दुसरा संघ होता तो व्हाईट कार्ड एंट्री मिळालेला अंश 11 रासायनिक संघ, ज्याच्यामध्ये किरण पवार आहे तो अंश 11 रासायनिक संघामध्ये, तर एका बाजूला अधिराज वडगर संघामध्ये आहे तो त्याचा भाऊ किरण पवारचा भाऊ अक्षय पवार। क्रिकेटने खरं तर या क्रिकेट आपण पाहतोय या अचानकच्या मैदानावर ही सुप्रीमो ट्रॉफीमध्ये 73 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो जिंकण्यासाठी NB अवध अधिराज वडगर संघाला मुशरफने पण चांगली फलंदाजी केली होती। जो फलंदाज आहे त्यांचा मुख्य फलंदाज आहे फरदीन काझी, त्याच्याबरोबर अशरफने ज्या वेळेस फरदीन काझी बाद झाला 2 मॅचमध्ये तर जबरदस्त फलंदाजी केली फरदीन काझीनं, सगळ्यांची मनं जिंकली। आणि त्या जर तो अडचणीत आला की अशरफने पण चांगली फलंदाजी केली आणि एक मोठा संघ आहे NB अवध अधिराज वडगर संघ, कमी नाही आहे, 73 धावांचा पाठलाग केलाही जाऊ शकतो, परंतु विश्वनाथ भोईर त्यानंतर आमचे मयूर म्हात्रे आणि मनीष तात्रे यांनी टाकलेला संघ आहे, तर कदाचित धावसंख्या चांगली केलेली आहे। त्याच्यामध्ये चावरीनं धावा केल्या आपण बघितल्या तर अतिशय चांगली फलंदाजी केली सुनील चावरीनं। 9 चेंडूमध्ये 23 धावा केल्या, 2 षटकार आणि 2 चौकार त्यानं मारले। त्यानंतर इथे आपण पाहतोय की किरण पवारनं आपल्या संघासाठी 16 केल्या, 1 षटकार 2 चौकार मारले। संदीप पाटील जो सोनारीचा पप्पू ज्यानं 4 चौकार मारले, 20 धावा आपल्या संघासाठी केल्या आणि जीवित मात्र जास्त काही करू शकला नाही, मात्र ऋषभने 1 षटकार मारला। 72 धावा झालेल्या जिंकण्यासाठी 73 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात गेलेली ती अधिराज वडगर, ज्यांनी 2 वेळा ही ट्रॉफी जिंकलेली आहे सलग आणि हॅट्रिकचा चान्स वडगर संघाला आहे। आणि एक बघा संतोष, खरं तर कोणत्याही पराभवाने खचून जाणारा शिवसैनिक नाही आहे। पराभव शिवसेनेच्या वाट्याला अनेकदा आला, पण बाळासाहेबांचा झंझावत आणि खऱ्या अर्थानं मोडेन पण वाकणार नाही, तुटेन पण झुकणार नाही अशी म्हणणारी शिवसेना अस्तित्वात आली ती 19 जून 1966 साली। आणि खऱ्या अर्थानं मराठी माणसाचा मानबिंदू आणि केंद्रबिंदू स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे नावाचं नेतृत्व या शिवसेनेला मिळालं। आणि ज्या पद्धतीने शिवसेना स्थापन झाली तिथपासून तर शिवसेना ज्या पद्धतीने मराठी माणसाला समजायला लागली तिथपासून आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब हे बाळासाहेब ठाकरे यांचे खऱ्या अर्थानं सच्चे शिवसैनिक आहेत।
हा आणि खरोखर आणि ज्यावेळी मुंबईमध्ये जेव्हा पहिलं आंदोलन झालं होतं, हटाव लुंगी बजाव पुंगी, बाळासाहेबांचं पहिले शिलेदार वामनराव महाडिक ज्यावेळी निवडून आले नगरसेवक म्हणून आणि पहिले आमदार म्हणून, त्यावेळी शिवसेनेचा झंझावत आपण या संपूर्ण महाराष्ट्रात पाहिला. आणि खऱ्या अर्थानं पहिला भगवा जर भडकला असेल, पहिला भगवा जर शिवसेनेचा फडकला असेल तर ठाणे नगरपालिका. गुड्डू चव्हाणचा पहिला चेंडू हवेमध्ये मिडॉपला झेल टिपला जातोय. संदेश मुंडेनं झेल घेतलाय आणि फरदीन काझी बाद. फरदीन महात्रे और मनीष तात्रे, अंश 11 के ये जो 3 फ्रेंचाइजी है ना, फरदीन काजी के विकेट के लिए इस बॉलर को इनाम देना चाहिए, उनकी तरफ से देना चाहिए, क्योंकि ये की फैक्टर था. फरदीन काजी ये की फैक्टर था इस मैच का. बाद में देंगे क्या? बाद में देंगे, वो कह रहे हैं. देखिए गुड्डू महात्रे भी खुश हुए हैं क्योंकि सुप्रीमो है, सुप्रीमो रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी. और इस मैच में सेकंड सेमीफाइनल में हमने देखा, मुझे लगा कि I-11 ओवर की एक्टर की पिछले साल 22 राउंड लगे थे, इस साल 44 लगेंगे, लेकिन रोका उन्होंने वरद टावर रसायनी टीम ने रोका उनको संजय इंगळे पहले सेमीफाइनल में. संजय इंगळ्यांचं इथे स्वागत करण्यात येईल. इथे आपण पाहतोय आता बंटी बद्रिके आलाय फलंदाजी करण्यासाठी. आता वडगर संघातून खेळतायत तो रजत मुंडे आणि बंटी बद्रिके. बॅकफुटला गेले, चांगला फटका खेळायचा होता परंतु सिलिमिडॉनला चेंडू उचलला जातोय, सिलिमिडॉफला, आणि इथे मात्र सिंगल मिळालेली ती बंटी बद्रिकेला. देखिए अंश 11 रसायनी ने रन तो काफी अच्छे बनाए हैं क्योंकि टोटल आ चुका है पहले ओवर की, पहले सत्र की समाप्ति के बाद 72 रन और 73 रनों की जरूरत है. यकीनन रजत मुंडे जिस तरह से उन्होंने वरद टावर रसायनी के लिए जो इनिंग खेली थी, हाँ पीछे जो आग लगाई है उसे बुझाइए, क्योंकि पीछे जो आग लगती है ना वो सबसे ज्यादा तेज होती है और इसीलिए बुझाइए. अजुशेठ सावंत यांच्याकडनं बिच्छू इंगळे यांचं स्वागत इथे करण्यात येईल. रवि दुर्गे और रुपेश जी खारकर, इन दोनों का मैं स्वागत करना चाहूंगा. रवि दुर्गे और रुपेश जी खारकर. गेंदबाज गुड्डू चौहान. देखिए रजत मुंडे भी कुछ नहीं कर पाए हैं. अंश 11 रसायनी, विश्वनाथ भोईर ने अपनी ताकत को बढ़ाया है, क्योंकि हमेशा मैं कहता हूं जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं, और जिस राग से बारूद बने उसे विश्वनाथ कहते हैं. और विश्वनाथ ने अपनी टीम में क्वांटिटी बढ़ाई है. अरे भाई जेब से मोबाइल मत निकालो विश्वनाथ, पैसा निकालो. गुड्डू चौहान की ये गेंद हल्के हाथों से इस गेंद को खेलने की कोशिश की थी. रजत मुंडे ने, ठंडा खाने वाला ये खिलाड़ी है, लेकिन अंश 11 रसायनी के गुड्डू चौहान के सामने उनका ठंडा खाने वाला अप्रोच भी बिल्कुल ठंडा 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 हो चुका है. अजुशेठ सावंत यांच्याकडनं समालोचकांसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांना धन्यवाद. हरीश पाटील ग्रामपंचायत सदस्य आमचे कैरेचे पाहुणे. देखिए मैंने कहा ठंडा ठंडा हो चुका, लेकिन रजत मुंडे ठंडे नहीं, उन्होंने दिखाया घरेलू मैदान है, घरेलू दर्शक मुझे देख रहे हैं. पहले सेमीफाइनल में मैंने अच्छी नहीं खेली थी, यहाँ पे मुझे कम से कम एक तो छक्का लगाना पड़ेगा. मैं पिछले 2 दिनों से 2 रातों से सोच रहा था अजुशेठ सावंत खामोश क्यों है, अजुशेठ सावंत खामोश क्यों है, क्योंकि हमेशा कमेंटेटर्स के ऊपर प्यार करने वाला ये इंसान 1500 का इनाम उनकी तरफ से आ चुका है. उनका मैं एरिया कमांडर पहला नाम दिया था मैंने उनको, शिवसेना व सांबे विभाग प्रमुख. लेकिन फिलहाल टोटल आ चुका है 7 रन. सेकंड सेमीफाइनल का ये मैच है. 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. तमाम दर्शक इस मैच का मजा ले रहे हैं. रजत मुंडे
सोच रहे हैं कि इस मैच को किस तरह से हम पूरा करेंगे। 73 रनों का हम पीछा किस तरह से करेंगे। रजत मुंडे मिस्टर कंसिस्टेंट इन रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट। और ये गेंद अंपायर का इशारा, वाइट बॉल। एक बाउंस की तो जरूर इशारा होगा अंपायर का। प्रवीण पवार का एक बाउंस का इशारा हो चुका है। टोटल आ चुका है 8 रन। सुदर्शन पाटिल हमारे साथी स्कोरर, वो कह रहे हैं कि फाइनल कब शुरू होगा, पहले सेमीफाइनल तो खत्म होने दो। ऐसा नहीं होता सुदर्शन। और ये देखिए रजत मुंडे के लिए अच्छी गेंद डाली थी गुड्डू चौहान ने, हल्के हाथों से उन्होंने खेलने की कोशिश की थी। डॉट गेंद की समाप्ति हुई पहले ओवर की समाप्ति के बाद। 73 का पीछा करते हुए टोटल आ चुका है 8 रन। 30 गेंदे और जरूरी है। रवींद्र दुर्गे आणि सन्माननीय रुपेशजी खारकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। रवींद्र दुर्गे आणि रुपेशजी खारकर यांना नम्रतेची विनंती आहे। बघा संतोष ज्यावेळी अजिशेठ सावंत, रोशन राऊत, आदरणीय सुरेशजी म्हात्रे ज्यावेळी व्यासपीठावर असतात त्यांच्याकडून एकच अपेक्षा असते की आम्ही वातावरण तापवावं। वातावरण तापवणं म्हणजे काय, आम्ही बाळासाहेब नाही होत की बाळासाहेबांच्या विचारांनी हे वातावरण तापलं जाईल आपोआप। हाँ, जनता प्रीमियर लीग संतोष चौधरी साहब ने कितना सेकंड नंबर। विश्वनाथ भोईर आपका क्या रोल था उसमें? हाँ, कीपर और मैनेजर। देखिए उन्होंने दूसरा नंबर का खिताब जीता था, लेकिन 73 रनों की जरूरत है। सेकंड सेमीफाइनल है। संतोष चौधरी आपके सामने रूबरू होंगे। गोलंदाज इथे मात्र शफल झाला होता तो बंटी बद्रिके। शॉट फाईन लेगला चेंडू उचलला जातोय। पंचांचा मालतोडे नो बॉलचा इशारा येतोय। देखिए बंटी बद्रिके के पास एक रिकॉर्ड है। एक इनिंग में इन्होंने 15 छक्के लगाए थे आरपीएल में। 15 छक्के लगाने वाला ये खिलाड़ी एक इनिंग में 99 रनों पर इनकी पारी समाप्त हुई थी। 1 रन की दूरी थी 100 रनों से। बंटी बद्रिके पहला मैच जो खेल रहे थे आरपीएल में, उस्मान पटेल उनके अपोजिट थे, लेकिन 140 रन बहुत बड़ा टारगेट होता है, सुदर्शन को भी पता है। प्रवीण 15 छक्के। अंपायर काहीतरी तिकडनं निर्णय। थर्ड अंपायर बॉलिंग रिव्ह्यू आहे बीमर साठी। मंथन सावंत की तरफ से रजत मुंडे के हर छक्के के लिए 500 का इनाम। और हमारे लिए अजिशेठ सावंत थोड़े से नाराज है, लेकिन खुश होंगे। शेडूंगचे आमचे पाहुणे रविशेठ दुर्गे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आहे। बिमर साठी इथे आपण बघितलंय की तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतलेली आहे आणि फील्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे। देखिए एरिया कमांडर अजिशेठ सावंत की तरफ से रजत मुंडे के हर छक्के के लिए 500 का इनाम आ चुका है, और हमारे लिए भी उन्होंने सेपरेटली 500 का इनाम दिया है। हर छक्के के लिए 500। अजिशेठ सावंत गर्म हो चुके हैं, रजत मुंडे के लिए गर्म हो चुके हैं। लोहा गर्म है भाई, मार लो हथौड़ा। अधिराज वडगर एनबी अवध अधिराज वडगर आणि अंश 11 रसायनी संघामध्ये आपण पाहतोय। अगदी मगाशी वरद टॉवर मध्ये खेळणारे रजत मुंडे जे तालुका हाफ होता त्या संघातून खेळताना आपल्याला त्यांना दोघांनाही आपण बघितलं, आणि आता ओपन हाफ मध्ये खेळताना आपण पाहतोय ते बंटी बद्रिके आणि रजत मुंडे। याच्यामध्ये जिंकल्यानंतर काय करणार समजा जिंकले तर? गोलंदाज बैठक शॉट मिड विकेटला चाललाय चेंडू। रजत मुंडेने मात्र इथे आडव्या बॅटनं सिंगल घेतलेली आहे, एक षटकार मारलाय रजतनं। धावसंख्या झाली ती 73 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत आपण पाहतोय 11 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत। सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय ती ओपन हाफची। बॉलर्स नेम जीवित म्हात्रे आमचे मुळेखंड। बॉलर्स आले कुठं कोणालाच नाव माहित नाही। अमित
अमित अमित आहेत गोलंदाज. समोर येतो बंटी बद्रिके, लोधिलीचा हा खेळाडू बंटी बद्रिके, ज्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याने 4 व्हीलर पटकवलेला बंटी बद्रिके. सिंगल धाव मिळते ती बंटी बद्रिकेला. आता मात्र NB अवध संघ अधिराज वडगर ज्याची फलंदाजी फरदीन काझीची फलंदाजी बघण्यासाठी बरेचसे 40% प्रेक्षक इथे आले होते, मात्र थोडेसे नाराज झाले. पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला तो फरदीन काझी. अमित और अजिशेट सावंत की तरफ से कमेंटेटर्स के लिए 2000 का इनाम, पर पर्सन 500. टीके माली साहब, अभिषेक पाटिल, प्रवीण दुगाड़े और संतोष चौधरी साहब के लिए. अमित गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय इथे वडगर संघाला अजूनही बराचसा मोठा पल्ला गाठायचा, दिल्ली दूर आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे अमितचा. मागच्या मॅच मध्ये 42 धावा केल्या होत्या रजत मुंडेनं, त्याच्यामध्ये त्याने जबरदस्त फलंदाजी केली होती. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि 1+1 अशा 2 धावा इथे मिळत आहेत त्या अवांतर धावांनी. आणि वडगर संघ पोहोचतोय तो 14 धावांवर पोहोचतोय. अजूनही 73 चा पाठलाग करतोय. आपण पाहतो वडगर संघ 6 ओव्हरची मॅच आहे आज, 3च मॅच. पहिली मॅच आपण बघितली 68 धावा केल्या होत्या त्या I11 उभे संघानं. असं वाटलेलं की कठीण होईल ते वरट टॉवर संघासाठी, परंतु चांगली फलंदाजी केली रजत मुंडेनं. 42 धावांची बहारदार चौफेर टोलीबाजी करत फलंदाजी केली आणि ती मॅच सहज जिंकली. वरट टॉवर आवाज गोड आलाय, स्वीट मधोमध लागला होता बॅटच्या, परंतु तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे. सिंगल मिळालेली आहे आणि चेंडू मालदोडे अडवला आहे. गुड्डू चव्हाण कर्णधार आहे संघाचा, त्यांना हा चेंडू अडवला. सिंगलच मिळाली ती बंटी बद्रिकेला. आणि बंटी बद्रिके एका धावेने 3 ओव्हर पोहोचते. संघाची धावसंख्या होती ती 73 धावांचा पाठलाग करताना NB अवध अधिराज वडगर संघाची धावसंख्या होती. देखिए एक अजीबोगरीब इनाम आ चुका है. एरिया कमांडर अजिशेट सावंत की तरफ से रजत मुंडे के हर रन के लिए 200 का इनाम है. ये 4 लगाए उन्होंने, इस 4 की वजह से 800 का इनाम अजिशेट सावंत इनकी तरफ से रजत मुंडे के लिए. मानिए संतोष चौधरी साहब, जब भी अजिशेट सावंत स्टेज पे आते हैं ना तो पैसा बोलता है, पैसा हमेशा बोलता है. एरिया कमांडर यूं ही नहीं नाम दिया मैंने इनको, पूरा एरिया कमांड में रखने वाले हमारे अजिशेट सावंत. और ये लगाया रजत मुंडे द्वारा बेहतरीन 6. कुल मिला के हुए छक्के के लिए 500, पहले 4 आए थे उसमें से 1000, कुल मिला के 1000, कुल मिला के 1000 हुए. 1000 आपके पास है जमा, आपके पास है जमा भाई. हिसाब किताब मैं बहुत तेजी से लिखता हूँ. 25 धावा धावपलकावर लागलेले आहेत आणि जिंकण्यासाठी 73 करायचे आहेत त्या NB अवध अधिराज वडगर संघाला. गोलंदाज आपण पाहतोय अमित गोलंदाजी करतोय, दुसरं षटक टाकतोय. जोरदार अपील. तो गणेश स्पोर्ट्स के ओनर सोनिया महाले, इनसे मैं गुजारिश करना चाहूँगा कि इस मंच पे तशरीफ लाए. धीरे धीरे मैच में अंदर घुस रही है अधिराज वडगर. हैट्रिक का मौका है प्रवीण जाधव के लिए, लेकिन 73 रन पहाड़ है, पहाड़. संतोष चौधरी साहब, पहाड़ है ये रनों का और उस पहाड़ को इन्हें चेस करना है. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्यात त्या 19 धावा आल्या, त्यामुळे धावसंख्या झालेली ती 27 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. आता इथे आपण पाहतोय 13.50च्या सरासरीने धावतोय इथे अधिराज वडगर NB अवध. आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे, अजूनही 27 धावा धावपलकावर आलेल्या आहेत, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 46 धावा अजूनही करायच्या आहेत जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत ते 24. रवी दुर्गे आमचे शेडूंगचे आमचे पाहुणे, त्यांचं स्वागत इथे करण्याची मी सुरेश म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी रवी दुर्गे यांचं स्वागत करावं. इथे आमचे श्याम ठोंबरे साहेब आणि अनंता पोपेटा यांचं आम्ही इथे स्वागत करतोय पुन्हा एकदा. चिंचवणचे आमचे उद्योजक आज रविशेठ देसाई नेहमी त्यांच्या बरोबर असतात, त्यांचंही स्वागत आहे. रविशेठ पोलीस पाटील आहेत, श्याम ठोंबरे साहेब एक दिलदार व्यक्तिमत्व. आणि इथे आपण पाहतोय 24 चेंडू जिंकण्यासाठी आता गरज आहे ती 46 धावांची. गुड्डू
ज्यानं पहिल्या षटकात टाकलेला तो गुड्डू चव्हाण, सिंगल आलेली आहे ती बंटी बद्रिकेच्या खात्यामध्ये. 4 धावांवर पोहोचल्या बंटी बद्रिके. धावसंख्या झालेली ते आपण पाहतोय 28. गोलंदाज गुड्डू चव्हाण ज्यानं पहिले षटक टाकलेलं, 8 धावा दिल्या होत्या, तो पुन्हा एकदा तिसरं षटक टाकतोय आणि आपलं वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय तो गुड्डू चव्हाण. अमितनं मात्र 19 धावा दिल्या दुसऱ्या षटकामध्ये. आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय गरज आहे ती 45 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असेल ते 23 चेंडू आणि 45. पुन्हा एकदा गुड्डू चव्हाण 15-20 पावलांचा रनअप आहे. उंचापुरा असा हा गोलंदाज आहे आणि समोर आहे तो रजत मुंडे. नेहमी आपण म्हणतो की डावखुरा गोलंदाज ज्यावेळेस असतो तेव्हा डावखुरा फलंदाज असेल तर डोकेदुखी ठरतो, परंतु इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. लय आणि लाईन त्याने पकडलेली आहे चांगली गुड्डू चव्हाणनं मागच्या 2 मॅचमध्ये पण चांगली गोलंदाजी केली आहे. ते अधिराज वडगरसाठी एकच फक्त फरदीन काझी लवकर बाद झाला पहिल्या चेंडूवर, ज्याची फलंदाजी बघण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आले होते, कारण त्याने मागच्या वर्षी पण मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती. लवचिक रबरासारखा चिवट असणारा हा खेळाडू फरदीन काझी पहिल्या चेंडूवर बाद झाला, तरीही आपण पाहतोय कि या धावांचा पाठलाग केला जाईल का, कारण बंटी बद्रिके देखिए फरदीन काजी के आउट होने के बाद अब थोड़ा सा दबाव तो जरूर आ चुका है अधिराज वडगर के ऊपर, यकीन मानिए. 22 चेंडू 45. रजत मुंडे लॉंग ऑफला खेळला. हा चांगलं क्षेत्रक्षण जीवित मात्रे मुळेखंडचा हा खेळाडू चांगला चेंडू अडवतोय. सिंगलच मिळते ती रजत मुंडेला. 2 षटकार आणि 1 चौकार मारलाय रजत मुंडेसाठी. अजू सावंत यांच्याकडनं मोठमोठी पारितोषिकं लावली जातात. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे रजत मुंडेसाठी. 21 चेंडू आणि आता 44 धावांची गरज आहे. हरीश पाटील कैऱ्याचे आमचे सदस्य हरीश पाटील. 21 चेंडू 44 धावांची गरज आहे. फायनलमध्ये पोहोचलेला आहे तो वन टॉवर चा संघ गुड्डू चव्हाण. 21 चेंडू 44. टप्पा थोडासा मागे ठेवला, उसळी घेतली चेंडूनं काही या बंटीला. काही कळण्याच्या अगोदरच चेंडू जाऊन विसावला तो यष्टीरक्षकच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू येतोय. आता 44 धावा करायच्या आहेत पण चेंडू शिल्लक आहेत 20. बापू देवरे प्रत्येक बॉलला पाहुण्यांचं स्वागत करण्यात येते. बापू देवरे 20 चेंडू 44. नावं लिहून ठेवा, 1 ओव्हर झाली की आपण करूया. 20 चेंडू 44. गुड्डू चव्हाण. बंटी बद्रिके इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पॉईंटला हा चेंडू, शॉर्ट पॉईंटला चेंडू उचलला जातोय. एकच म्हणजे बंटी बद्रिकेनं जास्तीत जास्त ओळखलंय की आज रजत मुंडे थोडासा गरम झालेला आहे, तापलेला आहे, तर स्ट्राईक जास्तीत जास्त त्याच्याकडे रोटेट करण्याचा तो प्रयत्न करतोय. और ये बड़े खिलाड़ियों की यही तो निशानी होती है कि जो अच्छा खेले उसे ज़्यादा मौका देना, और ये ज़रूरी भी है मैच के सिचुएशन के हिसाब से. हमेशा मैं कहता हूँ जो अच्छा खेले उससे ज़्यादा मौका मिलना चाहिए. 19 चेंडू 43 धावांची गरज. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय, उपांत्य फेरीची मॅच आपण पाहताय वडगर आणि रसायनी यांच्यामध्ये. लेफ्ट हँड ओव्हर. रजत मुंडेनं भिरकावलाय चेंडू, परंतु फाईन लेग आणि मिड विकेटच्या मधून टिपला गेलाय. रजत मुंडे बॅक टू द पॅव्हिलियन. जोड़ गया वो मर गया, लेकिन टिके मारी. और हमारे महागुरु संतोष चौधरी की भाषा में कहा जाए तो डेरिंग करेगा तो भाई बनेगा. डेअरिंग करेगा तो भाई बनेगा. नवीन फलंदाज चाललाय खेळपट्टीकडे आपण पाहतोय. आकाश चिंदारिया, आकाशाला गवसणी घालणारे फटके खेळणारा हा खेळाडू आहे आकाश चिंदारिया. चाललाय मैदानाकडे, परंतु इथे आपण बघत होतो बंटी बद्रिकेची वाहवा करत होतो, रजत मुंडेची वाहवा करत होतो, परंतु त्याचं लक्ष नव्हतं गुड्डू चव्हाणचं. त्या आपल्या बोलण्याकडे त्याने 3च धावा दिल्या आणि या मॅच मध्ये कठीण अवस्था केलेली आहे ती NB अवध अधिराज वडगर संघाची. आता 18 चेंडू शिल्लक आहेत, 43 धावा करायच्या आहेत. पहिल्यांदा खरं तर सरासरी राखायची होती, आपण बघितली 12.16ची, 73 करायचे होते 36 चेंडूंमध्ये, आणि आता मात्र 18 चेंडूंमध्ये 43 म्हणजे 14-42 म्हणजे देखिए लोग देख रहे हैं फरदीन काजी को, लोग देख रहे हैं आकाश चिंदारिया को, लेकिन लोगों को इंतजार है विश्वजीत ठाकुर का बतौर बल्लेबाज कि वो किस तरह से अपनी भूमिका निभाते हैं. खरं तर हा ओपन लॉट्स आहे. प्रवीण दुगाडे एकापेक्षा एक सरस खेळाडू प्रत्येक संघामध्ये आपण बघितलेले आहेत. अशा वेळेस
कर्णधाराला पण विचार पडत असेल की कोणत्या फलंदाजाला पाठवायचा आणि आता आकाश चिंदारी आलेला आहे. गणेश महाले यांचं स्वागत केलं जाईल. सन्माननीय मयूरजी म्हात्रे टी शर्ट त्यांच्याकडून आपण घेतले, ते गणेश महाले यांचा सन्मान केला जाईल, ते मयूरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर चांभारलीचं नाव आता जास्त पुढे येत चाललेलं आहे, कारण आताच रजत मुंडे बाद झाला आणि इकडे गोलंदाज आलाय पुन्हा एकदा संदेश मुंडे. चांभारली गावचा हा खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. 18 चेंडू 43 करायचे आहेत. समोर आहे तो बंटी बद्रिके आणि आता बंटी बद्रिकेला सगळी सूत्र हातामध्ये घ्यावे लागतील. देखिए सेकंड सेमीफाइनल को काफी क्लोजली देख रहे हैं संदीप मुंडे के टीम मैनेजर अमित म्हात्रे देखिए क्लोजली देख रहे हैं. फाइनल उन्हें जीतना है, सपना है उनका. वरद टॉवर रसायनी, लेकिन यह ऊंचा खेला बल्लेबाज बंटी बद्रिके. 15 छक्के एक इनिंग में लगाने वाला आरपीएल का ये बंदा, उसे उन 15 छक्कों को याद करना होगा, तब जाके ये जीत मिलेगी आदिराज वडगर को. रजत बंटी बद्रिके का छक्का देखा. बंटी बद्रिके जोपर्यंत रजत मुंडे होता तोपर्यंत शांत होता, सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करत होता. परंतु ज्यावेळेस रजत मुंडे बाद झाला आणि बंटी बद्रिकेने मात्र संदेश मुंडेला एक षटकार मारला. कधी कधी एकाच संघातून खेळणारे हे खेळाडू आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळतात. संदेश मुंडेला पहिल्या चेंडूवर षटकार आल्यामुळे परिस्थिती अशी आहे की वडगर संघ जो NB अवध, वडगर संघाला आता 17 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायच्या आहेत 37. क्रिकेट आहे, अनिश्चितता भरलेला खेळ आहे. कधी काय होईल, कधी एखाद्या षटकामध्ये 4-5 पण धावा येत नाहीत. आपल्याला वाटतं वन साइड होईल मॅच, परंतु कधी कधी एका षटकामध्ये 28 धावा 27 धावा पण येताना आपण बघतो. याचंच नाव क्रिकेट आहे आणि प्रवीण दुगाडे म्हणतात की सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे तो क्रिकेट. संदेश मुंडे लेफ्ट हँड ओव्हर, चेंडू हवेमध्ये. पहिला चेंडू दिसला नव्हता संदेश मुंडेला, दुसरा चेंडू दिसला नाही तो बंटी बद्रिकेला. ओळखतात सगळे, नेहमी एकमेका तालुका हाफमध्ये एकमेकांच्या बरोबर खेळतात. कधी आता पूर्वी असं असायचं की रायगडचा लॉर्ड्स असायचा, त्याच्यामध्ये हरिओम पनवेल, रॉयल कळंबोली, वर्धविनायक खोपोली ठरलेले संघ असायचे. निश्चित तौर पर योगेश पेणकर, आकाश तारेकर, पंकज जाधव, इन्हें हम एक साथ खेलते हुए देखते आए हैं रायगढ़ ओपन में. और संजय सोलंकी के साथ हमने नए ज़माने के विश्वजीत ठाकुर को देखा, पुराने ज़माने के कुंदन वाघोले को देखा, मोंटी को देखा, बंटी को देखा रायगढ़ ओपन में. अब प्रवीण खरं तर रॉयल कळंबोली असेल, वरदविनायक खोपोली असेल, समिता उरण असेल, असे लायन्स क्लब जिते असे मोठे मोठे संघ आपण रायगड लॉर्ड्समध्ये बघायचो. परंतु आता रायगड हाफ, तालुका हाफ, त्याच्यामुळे बरेचसे इकडचे सगळ्या तालुक्यातले खेळाडू एका संघामध्ये आपल्याला दिसतात. अशरफ पटेल आलेला आहे, ज्यानं बऱ्याच वेळा या अशरफ खान आलेला आहे, याने बरेच वेळा या वडगर संघाला या वर्षी तारलेला आहे. तो अशरफ खान आणि आकाश चिंदारिया असे 2 फलंदाज आता खेळपट्टीवर आहेत. 16 चेंडू शिल्लक आहेत, 37 धावा करायचे आहेत. 2-3 मोठ्या फटक्यांची गरज आहे या मॅचमध्ये. 6:30 वाजता याच अशरफ खाननं 14 चेंडूमध्ये 30 धावा केल्या होत्या. 6:30ला शेवटची मॅच संपली होती. अशरफ खान आणि मात्र इथे चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. अशरफ खान तंबूमध्ये परततोय झेल देऊन. असं वाटलेलं अशरफ खान सुदर्शन पाटीलने सांगितलं की आज 6:30 वाजता 14 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी बारदार केली होती आणि सेमीफायनलमध्ये पोहोचवलं होतं ते वडगर संघाला. परंतु ती पहाट होती आणि आता ही रात्र आहे. अशरफ खान बाद झालाय, आता मात्र अडचणीमध्ये सापडले. आता आकाश चिंदारियाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आहे आणि त्याच्या जोडीला गेलेला आहे तो फलंदाज विश्वजीत ठाकुर. पहला इंडिया और पाकिस्तान के बीच जो मैच हुआ था टेनिस बॉल क्रिकेट का, उसमें प्लेयर ऑफ द मैच बने थे विश्वजीत ठाकुर.
आणि इंडिया on- बनाम पाकिस्तान on प्लेयर ऑफ द hat-trick. मॅच. ऑन हॅट्रिक वर आहे संदेश मुंडे. समोर आहे तो फलंदाज विश्वजित ठाकूर ज्यानं विश्वाला जिंकण्याचं स्वप्न मनाशी बाळगलेलं आहे. विश्वजित, परंतु संदेश मुंडे सरस ठरला या चेंडूवर. 14 चेंडूवर आता 37 धावांची गरज आहे मोठ्या. विश्वजित ठाकूर म्हटलं की मोठ्या आणि अभिजित ठाकूर म्हटलं की छोट्या. मोठ्या आणि छोट्यांची ही बंधूंची जोडी दिघोडे गावचे हे सुपुत्र आहेत. दोघे जुळे बंधू आहेत. 8 महिन्याचं मला थोडं अंतर आहे. 8 मिनिटांचं अंतर आहे. प्रवीण दुगाडकर सगळी पत्रिका आहेत सगळ्या खेळाडूंच्या. 14 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. संदेश मुंडे मात्र चांगली गोलंदाजी करतोय आणि विश्वजित मात्र इथे चकतोय. 13 चेंडू आणि आता 37 धावा करायच्यात. प्रेक्षक विचारात पडलेले आहेत की हाच का तो वडगर संघ ज्याने 2 वेळा ट्रॉफी इथे जिंकलेली आणि तिसरी हॅट्रिक साधण्याची संधी या ठिकाणी त्यांना आहे. 13 चेंडू आणि आता 37 धावा. अंतर आता वाढत चाललेलं आहे. संदेश मुंडेचा हा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र जमिनीलगतचा फटका आहे. सिंगल घेतलेली आहे. खराब क्षेत्ररक्षण झालं परंतु लक्ष नव्हतं. क्रिकेटमध्ये थांबला तो संपला. जोश के साथ होश का होना जरुरी आहे आणि सिंगल आलेली आहे. सिंगल आल्यानंतर इथे आपण पाहतो विश्वजित ठाकूरनं आपलं खातं उघडलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 73 धावांचा पाठलाग करताना 37 धावा झालेल्या आहेत आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 चेंडू आणि 36 धावांची. कारण या षटकामध्ये आल्या 7 धावा. 12.16ची सरासरी होती पहिल्या षटकामध्ये. 6 षटकांमध्ये करायच्या होत्या 73. आता फक्त झालेल्या त्या 37. आता 2 षटकांमध्ये करायच्या 36. 4 षटकांमध्ये आल्या 37 आणि आता करायच्या 12 चेंडू आणि 36. 18 धावांची सरासरी आहे डीजे. गोलंदाज जीवन शिंदे ना, वाशिवलीचा हा जीवन शिंदे गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. पंकज, जीवन आणि सोनारीचा पप्पू ज्या संघामध्ये पप्पूच्या जीवावर खरं तर मॅच सेमीफायनल पर्यंत पोहोचलेली आहे. इथे आपण पाहतोय 12 चेंडू आणि आता 36 धावांची गरज आहे. जीवन शिंदेचा हा चेंडू मात्र इथे विश्वजित ठाकूरला काही कळल्याच्या अगोदरच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. 11 चेंडू आणि आता 36 धावांची गरज आहे. असं पूर्वी असं होतं की मुंबईची एकदा टीम लागली का मग तीच जिंकणार. तिसऱ्या पंचांची मालदोटे मदत घेतलेली आहे वाईटसाठी. बॅटिंग रिव्ह्यू ना, अजुशेठ सावंत यांच्याकडनं विश्वजित ठाकूरसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. वेगवेगळे आवाज येत आहेत आता कारण मॅचमध्ये असं वाटतं प्रेक्षकांना की एकतर्फी होते की काय. 1-2 षटकार आले तर मात्र मजा येणार आहे. बघा इंग्लंडमध्ये न्यूझीलंडमध्ये असे प्रेक्षक आपण पाहतो. कोणाला भेटायला चाललेत की पलीकडे चाललेत काहीच कळलं नाही. अंपायरच्या बरोबर फोटो काढायचा आहे. अंपायरच्या बरोबर बघा, एक इकडनं एक तिकडनं. वा, विश्वजित ठाकूरच्या बरोबर त्याला फोटो काढायचा आहे. किरण पवारच्या बरोबर पण फोटो काढतायत. वा, चाहते आहेत त्यांचे, चाहते आहेत. तिकडे तुम्ही इंग्लंड न्यूझीलंड मध्ये गेले असते 4-5 पोलीस आले असते तुम्हाला उपडे पाडले असते. इथे नशीब तुम्हाला संधी दिलेली आहे, असे उलटे पाडून देतात. 12 चेंडू आणि आता 36 धावांची गरज होती. इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे फलंदाजाच्या टीमकडून. फेअर डिलिव्हरी आहे. 11 चेंडू आणि आता 36 धावांची गरज आहे. ही मॅच जिंकण्यासाठी ती मोठमोठी नावं होती आपण बघितली. फरदीन काझी, रजत मुंडे, बंटी बद्रिके, त्यानंतर अशरफ खान आणि आकाश चिंदारिया आणि विश्वजित ठाकूर. परंतु आता 11 चेंडूमध्ये 36ची गरज आहे. अडचणीमध्ये सापडलेला आहे तो अधिराज वडगर संघ, प्रवीण जाधव यांचा संघ. खरं तर प्रवीण जाधव यांचं स्वप्न होतं ज्यावेळेस 1 वर्ष आधी ट्रॉफीला त्याने हात लावला आणि डोळ्यातून त्याच्या
2 वेळा ते जिंकले, परंतु ज्यावेळेस पहिली जिंकली होती ना, आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून आले होते. कित्येक खेळाडू त्यांनी या मैदानावर आणले, परंतु ते अपयशी ठरले होते. परंतु 2 वेळा ही सुप्रीमो ट्रॉफी त्यांनी जिंकली होती. ते मात्र बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. हा चेंडू जातोय तो लॉंग शॉट एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू जातोय आणि सिंगल झेल मारतोय, टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय विश्वजित ठाकूर. दहा चेंडू आणि 35. आता गुड्डू आलेला आहे, अक्षय पवार आलेला आहे खेळपट्टीवर. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 36 धावांची गरज आहे. 10 चेंडू 36. एका बाजूला जीवन शिंदे वाशिवलीचा खेळतोय ऐश 11 रासायनिक संघातून, आणि एका बाजूला आपण पाहतोय गुड्डू, अक्षय पवार, किरण पवार यांचे बंधू, दोन्ही भाऊ अपोजिट एकमेकांच्या. 9 चेंडू आणि आता 36 धावांची गरज आहे. प्रेक्षक विचार करतात बॅटला बॉल लागत नाहीये, काही जादू झाली की काय, एक धारी लिंबू आला की काय कुठे. 9 चेंडू आणि आता 36 ची गरज आहे. मोठमोठे खेळाडू आहेत, कागदावर फक्त वाघ ठरलेले आहेत. 9 चेंडू 36. 8 चेंडू 36 असं वाटलेलं, पण प्रवीण पवार जे पवार सर नाना पवार आणि हे प्रवीण पवार त्यांचे चिरंजीव मोठे बंधू आहेत नाना पवार यांचे आणि पवार सर, तिघेही असायचे क्रिकेटमध्ये. आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 35 ची गरज आहे. 9 चेंडू 35. मॅच 9 चेंडू 18 17 18 असतात अजूनही, परंतु 35 होऊ शकतात. या 3 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर या धावांचा पाठलाग होऊ शकतो, कारण समोर जो फलंदाज आहे आकाश चिंदारिया तो कधीही चिंधड्या उडू शकतो. 9 चेंडू 35 ची गरज आहे. जीवन शिंदे मस्त गोलंदाजी करतोय, कारण मस्त चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा वाईट. 9 चेंडू आणि 34. प्रेक्षक पण हुशार असतात ज्यावेळेस मॅच असं वाटतं त्यांना की एकतर्फी होते की काय. 9 चेंडू आणि आता 34 करायचे आहेत. मग अशा मॅचमध्ये मजा होती, आपण बघितलं. वरद टॉवरचा संघ होता, एका बाजूला आई 11 ओबे संघ होता. शेवटपर्यंत टक्कर झाली होती आणि वरद टॉवरनं ती मॅच जिंकले, फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. इथं मात्र आता गोलंदाजी चांगली करतोय तो जीवन शिंदे. 8 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. सेमीफायनलची मॅच आहे, टफ व्हायला पाहिजे मॅच. 8 चेंडू 34 फिरून मारतोय तो फलंदाज अक्षय पवार. गुड्डू बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. 7 चेंडू आणि आता 34 ची गरज आहे. आव्हान आता वाढत चाललेलं आहे. सात चेंडू 34. तो योगेश खाने शाखा प्रमुख खाने अम्बेलिन की तरफ से हमारे लिए 500 का इनाम आ चुका है। शुक्रिया योगेश जी खाने। आप जैसे कलाकार के कदरदान जब होते तो हमारी रोजी रोटी जोरों से चलेगी, और इस तरह हमारा इनाम आपके द्वारा दिया जा चुका है, इसके लिए हम आपका तहे दिल से शुक्रगुजार। देखिए बीच में आ चुकी है नागौरी, लेकिन मत बना घोरी क्योंकि मैच होना जरूरी। नागोरी आज लाइटिंग बंद झाली, नागोरी फायनल आहे म्हणून. 6 चेंडू आता 30 धावांची गरज आहे. ग्रीन टी, ब्लॅक टी, तुळस, त्याच्यामध्ये पुदिना, वेगवेगळे प्रकारचे आयुर्वेदिक चाय त्यांच्याकडे मिळतात. 6 चेंडू आता 30 धावांची गरज. गाडी छोटी आहे पण 5-6 हजाराचा धंदा करून जातात. मला म्हणाले की कॉमेंट्री सोडा आणि चायचा धंदा करा. चायवाले पंतप्रधान बनलेले आहेत, रिक्षावाले मुख्यमंत्री बनलेले आहेत. 6 चेंडू आता 30 धावांची गरज आहे. टपरीवाले मंत्री बनलेले आहेत. नशिबाचे भाग असतात, ज्याच्या त्याच्या नशिबाचे भाग असतात. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आता या पहिल्या चेंडूवर षटकार आला तर ही मॅच शेवटपर्यंत चालेल, नाही तर मग एकतर्फी होण्याची चिन्ह आहेत. गोलंदाज आहे
संदेश मुंडे त्यानं फक्त धावा दिल्या त्या 7 मागच्या षटकामध्ये. चांबर्लीचा हा खेळाडू संदेश मुंडे. इंद्रायणीची जी टुर्नामेंट होती सुरेश राऊत यांची, पहिला चेंडूवर येईल का षटकार, परंतु नाही, चेंडू हवेमध्ये आहे. गुड्डू चव्हाण चेंडू उचलतोय. सिंगल आलेली. आता 5 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर षटकाराची गरज आहे. सेमीफायनल खरं तर प्रेक्षकांना वाटलीच नाही. एकतर्फी मॅच. 72 धावा झाल्या होत्या, 73 करायच्या होत्या. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू आता 29 धावा करायच्या आहेत. अंश 11 रसायनीकडून संदीप पाटील जो नेतृत्व करतोय सोनारीचा पप्पू. 4 चेंडू आणि 29. पहिली सेमीफायनल मस्त झाली होती. चेंडू हवेमध्ये आहे. तिथे पण चेंडू अडवला, षटकार जाईल असं वाटलेलं. 3 चेंडू आणि 28. अभिषेक पाटील सांगतात पहिली मॅच तुम्हाला मिळाली असते, परंतु तुम्ही तिकडे शरीर सौष्ठवमध्ये अडकला होतात. 3 चेंडू आणि 28. पण तिथे पण काहीतरी शिकण्यासारखं मिळालं. 10 15 वर्ष ज्यांनी मेहनत करून जी फिटनेस. 3 चेंडू 28 ची गरज आहे. इथे मात्र वाईट बॉल आलाय. 3 चेंडू 27 ची गरज आहे. ज्यावेळेस एकतर्फी मॅच होते ना, असं वाटतं की कधी संपते मॅच. 3 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. वडगर संघानं इतका जबरदस्त खेळ केला होता कालच्या रात्रीमध्ये, आणि आज मात्र दुगाडे म्हणतात की हॅट्रिक साधेल का. अजूनही 3 चेंडू आणि आता 27 धावांची गरज आहे. 3 गेंदे 3 चेंडू 27. एकही बॉल बॅटवर लागत नाहीये. हेच का ते वडगर संघाचे खेळाडू, असा प्रश्न पडलाय तो प्रेक्षकांना. 2 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. अंश 11 रसायनी मात्र हवी झालाय. विश्वनाथ भोईर खुशीमध्ये आहेत. मयूर म्हात्रे, मनीष तात्रे आणि अंश 11 रसायनी आता मनीष तात्रेच्या विरोधातच असेल जर ही मॅच जिंकले तर. विश्वनाथ शेटमस्कर आमचे नारिवलीचे रायगड समालोचक असू त्यांचे आमचे सल्लागार सुप्रीमो ट्रॉफीची ही सेमीफायनल बघतायत. आपण समालोचन कक्षाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊया, त्यांचं स्वागत करूया. 1 चेंडू आणि आता 27 धावांची गरज आहे. फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात झालेली आहे, कारण अंश 11 रसायनी आता फायनल मध्ये दाखल होतोय आणि जबरदस्त एका मोठी मॅच जिंकलेली आहे ती अंश 11 रसायनी संघानं. संदीप पाटील जे पप्पू सोनारीचे पप्पू आणि त्यांच्या नेतृत्वाखाली. आणि आता मात्र फायनल होणार आहे ते अंश 11 रसायनी आणि वरट्टावर रसायनी. दोन्ही रसायनीचं क्रिकेट एवढं पुढे गेलेलं आहे की दोन्ही रसायनी इथे फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच सुनील चावरी. 9 चेंडूमध्ये ज्याने 23 धावा केल्या तो सुनील चावरी. सगळ्या आमच्या महिला मंडळी 3 दिवस करता या सुप्रीमो ट्रॉफीला त्यांनी प्रत्येक दिवशी येऊन या ठिकाणी सुप्रीमो ट्रॉफीची करता शोभा वाढवली. त्या सगळ्या महिला मंडळींचं आम्ही इथे स्वागत करतो. इतका वेळ आपण दिलात. शेवटची मॅच, फायनलची मॅच, सुप्रीमो ट्रॉफीची अंतिम मॅच अंश 11 रसायनी आणि संतोष चौधरी आमचे शेडोनचे आमचे रायगड प्रीमियर लीग चे आणि ज्यांना पंच म्हणून धोनी म्हणून